आदरणीय पवारसाहेबांचे आणि आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षाचे जुने आणि ऋणानुबंध संबंध आहेत। साहेबांची मी फक्त सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो। साहेबांची भेट घेतली आणि भेट घेऊन आता पुन्हा अकलूजला चाललो। तुमच्या प्रवेशाची तारीख ठरली आहे 14 तारीख आणि 16 तारखेला तुम्ही फॉर्म भरणार आहात। शरद पवार उपस्थित राहणार आहे। तुम्ही येताना सुद्धा चेहऱ्यावरती कागद धरला होता, चेहरा लपवला, कारण काय आहे? तुमच्या अकलूजचे कार्यकर्ते सांगतात की दादासाहेब अजूनही अकलूजमध्येच आहेत। आज ईद आहे, कार्यकर्त्यांच्या घरी भेटी घेत आहेत। गेले 15 दिवस तुम्ही येणार, बाळदादा म्हटले होते तुतारी हातात घेणार, सगळं झालं तरी सुद्धा तुम्ही जाहीररित्या आता मान्य करत का नाही आहात? अजूनही काही अडचण आहे का? तांत्रिक अडचण किंवा पॉलिटिकल कंपल्शन काही आहे का? वेट अँड वॉच। किती तारखेला पक्षप्रवेश होणार आहे? वेट अँड वॉच सगळ्या गोष्टी। 14 तारखेला होणार। वेट अँड वॉच सगळ्या। भाजपनं तुम्हाला डावललं त्याबद्दल काय प्रतिक्रिया? वेट अँड वॉच सगळ्या गोष्टी। आदरणीय पवारसाहेबांचे आणि आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षाचे जुने आणि ऋणानुबंध संबंध आहेत। साहेबांची मी फक्त सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो। साहेबांची भेट घेतली आणि भेट घेऊन आता पुन्हा अकलूजला चाललो। तुमच्या प्रवेशाची तारीख ठरली आहे 14 तारीख आणि 16 तारखेला तुम्ही फॉर्म भरणार आहात। शरद पवार उपस्थित राहणार आहे। तुम्ही येताना सुद्धा चेहऱ्यावरती कागद धरला होता, चेहरा लपवला, कारण काय आहे? तुमच्या अकलूजचे कार्यकर्ते सांगतात की दादासाहेब अजूनही अकलूजमध्येच आहेत। आज ईद आहे, कार्यकर्त्यांच्या घरी भेटी घेत आहेत। गेले 15 दिवस तुम्ही येणार, बाळदादा म्हटले होते तुतारी हातात घेणार, सगळं झालं तरी सुद्धा तुम्ही जाहीररित्या आता मान्य करत का नाही आहात? अजूनही काही अडचण आहे का? तांत्रिक अडचण किंवा पॉलिटिकल कंपल्शन काही आहे का? वेट अँड वॉच। किती तारखेला पक्षप्रवेश होणार आहे? वेट अँड वॉच सगळ्या गोष्टी। 14 तारखेला होणार। वेट अँड वॉच सगळ्या। भाजपनं तुम्हाला डावललं त्याबद्दल काय प्रतिक्रिया? वेट अँड वॉच सगळ्या गोष्टी। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।